Welcome to the Focus Academy, and this is Ganesh Palve from Focus Academy. This will be the science lecture, and we will start with science 2. In the last lecture, we have started life processes in living organism. This is the first part. There are two parts in your book. This is the first part, and in the first part in life processes, this is the third lecture. If you haven't seen previous two lectures or you have not visited them for a long, then I'll recommend you to watch them, please, because some terms are very difficult to understand at this time. But I will quickly revise for you because I know you will not do that, so I have to revise. So there are different life processes going on in our body, like metabolism, nutrition, respiration, excretion, reproduction. All these processes require energy, right? So we saw this diagram also. We also gone through all the names. सगळे नाव आपण बघितले आणि मग we have seen the living organism means what is the life processes and what is the energy required for that. हे सगळं आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. Then we started with carbohydrates and how much energy we get from them. त्यानंतर ऊर्जा निर्मिती कशी होते, त्यामध्ये रेस्पिरेशनचे दोन टाईप, सेल्युलर अँड एरोबिक अँड एनएरोबिक रेस्पिरेशन. त्यानंतर आपण ATP म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ग्लायकोलिसिस म्हणजे काय, क्रेब्स सायकल, ATC रिॲक्शन, लॉट ऑफ टर्म्स वी लर्न. हे सगळं तुम्ही मला वाटतं रिवाईज केलं तर एकदा बरं होईल, त्यामुळे तुम्हाला पुढचा पार्ट समजेल. आणि आपण लास्ट पार्टमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण इन द एरोबिक रेस्पिरेशन शिकलो होतो. आज आपण एनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं हे थोडं बघणार आहे. ते जास्त डिटेलमध्ये एनएरोबिक बघायची गरज नाही, बट यू शुड नो द फ्लो. सो ग्लायकोलिसिसमध्ये आपण बघितलं की पायरुविक ॲसिडचं फर्दर विघटन होऊन तिकडे तुम्हाला हे महत्त्वाचं आहे, याच्यात समजून घ्या. पायरुविक ॲसिडपासून तुम्हाला ॲसिटाईल कोएन्झाईम भेटतं, NADH2 आणि CO2. सो NADH2 काय असतं, FADH2 काय असतं हे आपण ह्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगितलं. हे डायन्यूक्लियोटाईड आहेत, बरोबर. आणि यांच्यापासून आपल्याला फायनली ATP मिळते. एका याच्यापासून 2 आणि 3 मोलॅक्युल भेटतं रिस्पेक्टिव्हली. हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो पायरुविक ॲसिड हे इम्पॉर्टंट आहे. पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाईल कोएन्झाईम आणि त्याच्यापासून तुम्हाला NADH2 वगैरे भेटतं. हे सगळं केव्हा, जेव्हा ऑक्सिजन आपल्याला भेटतोय तेव्हा. सो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन हे सर्व चालू आहे. आणि पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये पुन्हा एकदा H2O, NADH2, FADH2, ATPचे रेणू मिळतात. आणि थर्ड स्टेजमध्ये हे सर्व मोलॅक्युल्स ATPमध्ये ट्रान्सफर होतात, NADH2 आणि FADH2. आणि मग ATP विषयी आपण माहिती बघितली की याला आपण एनर्जी हाऊस ऑफ सेल बोलतो, कारण ATPपासूनच आपल्याला ऊर्जा मिळत असते. ATPचं स्ट्रक्चर आपण बघितलं. ATPमध्ये ॲडेनाईन असतात, रायबो शुगर असते, फॉस्फेटचे बॉन्ड असतात 3, बरोबर. आणि मग ATP जेव्हा डिस्चार्ज होते तेव्हा त्याच्यापासून ADP बनतो, राईट. सो टुडे we'll see the flow of this energy production through aerobic respiration. हा फ्लो तुम्हाला परीक्षेत विचारतात की एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिश्वसनमध्ये ऊर्जा मिळवण्याची प्रक्रियेचा फ्लोचार्ट काढा किंवा त्याची वहन प्रक्रिया काढा. सो प्रत्येक वेळी तुम्हाला जर तसा प्रश्न आला तर ही डायग्राम काढायची. सर्वांनी लक्षात ठेवा, प्रोटीन्सपासून आपल्याला ॲमिनो ॲसिड मिळतात, लिपिड्सपासून आपल्याला फॅटी ॲसिड्स मिळतात, कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला ग्लुकोज मिळतात, राईट, ग्लायकोलिसिस प्रोसेस होऊन. सो ह्या ज्या 3 बेसिक, हे बघा, हे जे घटक आहेत लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, हे आपल्याला वेगवेगळ्या अन्नधान्यातून मिळत असतात. पण त्याचं डिकम्पोजिशन आपल्या बॉडीत होऊन आपल्याला फॅटी ॲसिड, ॲमिनो ॲसिड, ग्लायकोसिस होऊन ग्लुकोज. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस असतात त्यातून मिळत असतात. ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये मेन आउटपुट होतं आपलं पायरुविक ॲसिड. पायरुविक ॲसिड आपल्याला पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाईल कोएन्झाईम भेटला. मग क्रेब्स सायकलमधून ही जेव्हा ॲसिटाईल कोएन्झाईम गेलं त्यावेळी आपल्याला कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि खूप सारी एनर्जी भेटते.
एनर्जी म्हणजेच ATP भेटलं. सो ही सगळी डिटेलमधली सायकल आपण बघितलेली याच्या मागेच, तिचा फक्त हा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे तुम्ही इकडे बघू शकता फायनल स्टेजमध्ये काय भेटलं आहे मला, कोणत्या इकडे. सो बघा, ड्यू टू दिस 3 molecules, वेट लेट मी हायलाइट दिस, 3 molecules ऑफ ATP असतील, NADH2 असेल, 2 molecules ऑफ ATP FADH2 असेल, या सगळ्यांपासून फायनली आपल्याला ATPच भेटतात. समजलं? सो ATP म्हणजे एनर्जी भेटते आणि प्रत्येक स्टेजला तुम्हाला CO2 H2O पण भेटत गेलं. तुम्ही बघू शकता इथे CO2 H2O. सो ह्या 3 स्टेप आपण ज्या केल्या, ह्यात ग्लायकोलिसिस, त्यानंतर TCA किंवा ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, क्रेब्स सायकल आणि ATC रिॲक्शन, ह्या तिघांचं फायनल आउटपुट काय आलं असेल तर ते आहे कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि एनर्जी. आणि हे सगळं ह्या स्टेपमध्ये फॉलो होतं. सगळ्यात पहिलं स्निग्ध पदार्थांचं विघटन होऊन मेदाम्ल बनतात, प्रथिनांचं विघटन होऊन ॲमिनो ॲसिड बनतात, कर्बोदकांपासून ग्लुकोज बनतं, ग्लुकोजचं विघटन झाल्यावर पायरुविक ॲसिड, आणि मेदाम्ल आणि ॲमिनो ॲसिड यांचं पण विघटन होऊन काय होतं, ॲसिटाइल कोएन्झाइम भेटतं. सो आपल्याला ऑल इन ऑल जे आपण खातो हे 3 पदार्थ, कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ आपण जे खातो त्याच्यापासून फायनल आउटपुट आपल्याला ऊर्जा भेटते, कार्बन डायऑक्साईड आणि H2O, राईट. आणि याला आपण बोलतो ऑक्सिश्वसन किंवा एरोबिक रेस्पिरेशन अँड एनर्जी प्रोडक्शन. पुढची जी स्लाईड आहे ती तुम्हाला समजली पाहिजे. तिच्यामध्ये आपल्याला भेटतं आहे व्हॉट इज द आउटपुट. बघा, ग्लुकोज जो आहे, ग्लुकोज त्याला आपण कर्बोदकांपासून, कार्बोहायड्रेटपासून जो ग्लुकोज आपण ग्लायकोलिसिस करून भेटतं त्याच्यापासून पायरुविक ॲसिड भेटलं. सो ग्लायकोलिसिसपासून पायरुविक ॲसिड, ग्लायकोलिसिसपासून पायरुविक ॲसिड, पायरुविक ॲसिड. सो तुम्ही जर मागची स्टेप बघितली याच्यामध्ये पण बघा, तुम्हाला ग्लायकोलिसिसपासून पायरुविक ॲसिड भेटलं आहे, बरोबर का. ग्लुकोजचं विघटन झाल्यावर काय भेटलं, पायरुविक ॲसिड भेटलं. ह्या स्टेजपर्यंत ओके आहे. ग्लायकोलिसिसपासून हे सगळीकडे पायरुविक ॲसिड भेटलं आहे तिन्ही स्टेपला. बघा, स्टेप 1, 2, 3, बरोबर. इथे तिन्हीकडे पायरुविक ॲसिड भेटलं आहे. पण याच्या पुढची जी स्टेप आहे तिथे मात्र फर्मेंटेशन झालं आहे. आता हे फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया. हे फर्मेंटेशन का झालं, कारण ऑक्सिजनची कमी. आपण साहजिकच आहे, आपण काय बघतोय, विनाक्षी श्वसन, अनएरोबिक रेस्पिरेशन, जिथे ऑक्सिजन नसतो. मागच्या स्टेजला जर तुम्ही बघितलं तर पायरुविक ॲसिडपासून तुम्हाला ह्या स्टेजला भेटला ॲसिटाइल कोएन्झाइम. पायरुविकपासून भेटला ॲसिटाइल कोएन्झाइम. कुठे, ऑक्सिश्वसन म्हणजे ॲरोबिक. पण एनएरोबिक श्वसनामध्ये फर्मेंटेशन होतं पायरुविक ॲसिडचं आणि तुम्हाला अल्कोहोल भेटू शकतं किंवा डिफरंट टाईप्स ऑफ प्रोडक्ट्स, विनेगर भेटू शकतं. फर्मेंटेशनपासून लॅक्टिक ॲसिड जनरेट होऊ शकतं. आता हे डिपेंड करते की कशापासून काय भेटतं. जर तुम्ही लिपिड्स जे मी तुम्हाला सांगितले इकडे, राईट. बघा, हे जे लिपिड्स आहेत, लिपिड्स हे कशाचे बनलेले असतात, फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोलपासून बनलेले असतात. अल्कोहोल म्हणजे दारू असं नाही. अल्कोहोल इज ब्रॉड ग्रुप ऑफ OH, हायड्रॉक्सिल ग्रुप येतो. म्हणजे अल्कोहोल म्हणजे फक्त दारू जास्त समजत नाही, ते एक जनरल कन्व्हेन्शन असतं. मग फॅटी ॲसिड प्लस अल्कोहोल म्हणजे लिपिड्स असतात. याचं जर फर्मेंटेशन केलं कोणाचं, जर आपल्या शरीरात फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल हे लिपिड्सपासून बनलेले असतात, राईट. सो लिपिड्सचं जर आपण फर्मेंटेशन केलं तर आपल्याला अल्कोहोल सेपरेट भेटतं, ओके. जर ॲमिनो ॲसिड, आता तिकडे बघा, तुम्हाला इकडे अल्कोहोल तर समजलं कशापासून आलं, फर्मेंटेशन ऑफ लिपिड्स वगैरे केलं की तुम्हाला अल्कोहोल भेटतं. लॅक्टिक ॲसिड हे शरीरात कधी तयार होतं, जर तुम्ही खूप व्यायाम केला. व्यायाम करताना ऑक्सिजन आपण एखाद्या स्नायूपर्यंत पोहोचू शकला नाही तर आपल्या म्हणजे अंगात गोळा येतो कुठेतरी, हाताला, पायाला, व्यायाम करताना खूप व्यायाम केलं तर. सो तिकडे ऑक्सिजनची कमतरता असते. मग आपलं शरीर तिकडे लॅक्टिक ॲसिड तयार करतं. या लॅक्टिक ॲसिडमुळे आपल्याला पायात गोळा आल्यासारखा जाणवतो, ठीक आहे. आणि वेगवेगळे मायक्रोब्स, इडली बनवताना फर्मेंटेशन होतं. इडली डोसा असेल किंवा आपण विनेगर जे वापरतो, विनेगर हे पण
फर्मेंटेशन करून बनवलेलं असतं. कोणाचं? कार्बोहायड्रेट्सचं. सो वेगवेगळे समजा ऊस आहे, ऊसाची कणी जी मळी जी असते तिला जर आपण खूप फर्मेंटेशनसाठी सोडलं विदाऊट ऑक्सिजन, तर त्याच्यापासून पण मळीपासून मग वेगवेगळ्या प्रकारचे अल्कोहोल्स वगैरे बनवले जातात, ईस्ट बनवले जातात, बरोबर, किनुआ. सो तुम्हाला याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, मग आम्ही हे सगळं रफ करतो आणि पुन्हा एकदा सांगतो की ग्लायकोलिसिस झाल्यावर पहिल्या स्टेपला पायरुविक ॲसिड नंतर फर्मेंटेशन होतं. फर्मेंटेशन का होतं? कारण ऑक्सिजनची कमी असते, ऑक्सिजन नसतो. फर्मेंटेशनमध्ये अल्कोहोल तयार होतो किंवा विनेगर आणि विटॅमिन्स तयार होतात किंवा लॅक्टिक ॲसिड तयार होतं. अल्कोहोलपासून फर्दर ईस्ट, व्हेरियस मायक्रोब्स जे चांगले असतात, उदाहरणार्थ काही बॅक्टेरिया चांगले असतात. आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो असेल की जे चांगले बॅक्टेरियाज असतात ते दुधापासून दही करणं असेल किंवा आपल्या शरीरात वेगवेगळे जे मायक्रोब्स डायजेशनसाठी आपल्याला उपयोगी पडतात, हे सगळे चांगले जीवाणू असतील ते तयार होतात. आणि वेगवेगळ्या मसल सेल्स, इरेथ्रोसाइट्समध्ये लॅक्टिक ॲसिड जनरेट होतं जर तिकडे ऑक्सिजनची कमी भासली तर. सो हा पूर्ण तक्ता तुम्हाला माहिती पाहिजे. एनर्जी प्रोडक्शन थ्रू एनएरोबिक रेस्पिरेशन, मागचा तक्ता आहे एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन, राईट. आता आपण बघूया की आपल्याला विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा कशी साठवली जाते आणि किती प्रमाणात मिळते. ओके. सो जेव्हा आपण कार्बोहायड्रेट्स खातो, म्हणजे गहू, बाजरी, ज्वारी, भात वगैरे खातो, त्यावेळी जे पदार्थ आपण खातो ते शरीरामध्ये डायजेस्ट होऊन यकृत, एक्सेस जर तुम्ही खाल्लं जास्त गरजेपेक्षा, यकृत म्हणजे काय, तुमचा आय थिंक लिव्हर, ओके, हां लिव्हर आणि मसल्समध्ये ते एक्सेस जे तुम्ही खाता ते साठवलं जातं, ओके, इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजनच्या स्वरूपात तुम्ही खाल्लेले कार्बोहायड्रेट साठवले जातात. सगळंच ग्लायकोजनच्या स्वरूपात नाही साठवलं जात. प्रोटीन जे असतात, प्रोटीन्स आपल्या शरीरात साठवले जात नाहीत, लक्षात ठेवा. तुम्ही जर गरजेपेक्षा जास्त प्रोटीन खाल्ले तर त्याचा अमोनिया तयार होतो. अमोनिया हा शरीरावाटे लास्टला बाहेर टाकला जातो. सो गरजेपेक्षा जास्त प्रोटीन पण काय उपयोगी नाहीत आपल्याला. आपल्या शरीराला जेवढी गरज आहे तेवढेच प्रोटीन्स आपण घेतले पाहिजेत. गरजेपेक्षा जास्त प्रोटीन्स घेणं इज नॉट गुड आयडिया. मग बॉडी बिल्डिंग वगैरे करण्यासाठी ती लोक घेतात, दॅट इज डिफरंट थिंग, पण त्याचे काही बॅड इफेक्ट आपल्या बॉडीवर होऊ शकतात. सो इट्स नॉट गुड आयडिया. तुम्ही सजेशन घेऊन डॉक्टर वगैरेंना विचारून वगैरे काय जण प्रोटीन्स घेऊ शकतात बॉडी ग्रोथ करण्यासाठी. ओके. सो आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी भेटते पर ग्रॅम. 1 ग्रॅमपासून 4 किलो कॅलरी. आणि प्रोटीन्स हे कशाचे बनलेले असतात, नेहमी सांगितलं मी, ॲमिनो ॲसिड चेन असते. म्हणजे हा एक ॲमिनो ॲसिड, दुसरा, तिसरा, चौथा असे एकमेकांना बंध मिळून एक प्रोटीन बनतो. ओके. आणि ॲमिनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम डायजेशन ऑफ प्रोटीन, राईट. डायजेशन आपल्या शरीरात, प्रोटीन म्हणजे आपण अंडे, मच्छी, मांस, तूर डाळ, मूग डाळ ह्या ज्या डाळी खातो, या सगळ्यांपासून आपल्याला ॲमिनो ॲसिड्स भेटतात डायजेशन झाल्यावर पोटामध्ये. ओके. सो अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेला महारेणू, म्हणजे अनेक अमिनो ॲसिड जोडून एक महारेणू तयार होतो, त्याला प्रथिन बोलतात. त्याच्यापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते आणि त्याचं पचन झाल्यानंतर अमिनो आम्ल तयार होतात बॉडीमध्ये. ओके. सो बघा इकडे वेगवेगळे तुम्हाला प्रोटीन्स दिलेत. सो प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल कोणते कोणते प्रथिन तुम्हाला बघा, जसं काय ऑसिन असेल हाडांमध्ये. सो ऑसिन दिस इज रिक्वायर्ड फॉर हाडांना मजबूती येण्यासाठी. मेलॅनिन असेल त्वचा पांढरी ठेवण्यासाठी. केरॅटिन जे असतं ते शरीराला बॉडी बिल्डिंग वगैरेसाठी सप्लिमेंटसाठी केरॅटिन वापरतात. मेलॅनिन गोरा रंग असतो तिकडे, बरोबर ना. काही ठिकाणी आपल्याला पॅचेस असतात, ते पॅचेस मेलॅनिन नसल्यामुळे. हिमोग्लोबिन असतील, प्रतिपिंडे असतील म्हणजे अँटीबॉडीज, हे शरीरात प्रोटीनपासून तयार होतात. अँटीबॉडीज ज्या जर्मशी लढतात त्या प्रोटीनपासून तयार होतात. सो ब्लडमध्ये पण प्रोटीन लागतं, त्वचेवर लागतं, हाडांमध्ये लागतं, स्नायूंमध्ये लागतं. स्नायू म्हणजे आपले जिकडे जॉईंट्स असतात किंवा
खाली जे आपली जी चरबी असते किंवा लवचिक ही लवचिक प्रथिने म्हणजे काय की जिथे जॉईंट्स असतात तिथे ॲक्टिन मायोसिन हे स्नायू आपले काय करतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, तिकडे ही प्रोटीन्स उपयोगी पडतात. पिट्युटरी ग्लँड म्हणजे पियुषिका ग्रंथी, पिट्युटरी ग्लँडमध्ये वेगवेगळे हॉर्मोन्स असतात, त्यांच्या जनरेशनसाठी आपल्याला प्रथिने लागतात. इन्सुलिन आणि ट्रिप्सिन, इन्सुलिन तर तुम्हाला माहिती आहे डायबेटीस कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन एक्सटर्नली आपण पेशंटला देतो. ते स्वादुपिंड म्हणजे काय, पॅनक्रियाज, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स लागतात. त्यानंतर वेगवेगळ्या सेल्स असतात, त्याच्यामध्ये जे एन्झाईम तयार होतात, विकरे, बरोबर, विकरे म्हणजे एन्झाईम, ह्या एन्झाईमसाठी पण प्रोटीन्स लागतात. सो प्रोटीन्सची गरज सगळीकडे, आणि हे प्रोटीन्स बनण्यासाठी ॲमिनो आम्ल जे असतात ते प्रोटीन डायजेस्ट झाल्यावर आपल्या बॉडीत येतात. सो तुम्हाला जर प्रश्न विचारला कुठे कुठे प्रोटीनची गरज आहे, तर तुम्ही लिहू शकता स्किन, ब्लड, मसल्स, पिट्युटरी ग्लँड, पॅनक्रियाज, in our cell, in our bones, everywhere protein is required. Protein means nothing but the group of amino acid. Okay. Now बघा आपण दोन विविध घटकांपासून मिळणारी ऊर्जा बघितली. कार्बोहायड्रेट झाला, ओके, प्रोटीन झालं, राईट. आता आपण फॅट म्हणजे लिपिड्सकडे जाऊया. द सबस्टन्स फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. मी मगाशीच सांगितलं फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून जे तयार होतं त्याला आपण बोलतो लिपिड. ओके. सो डायजेशन ऑफ लिपिड कन्झ्युम बाय अस इज नथिंग बट देअर कन्व्हर्जन इनटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. आपल्या शरीरात जर तुम्ही लिपिड्सचं कन्झम्पशन केलं तर फॅटी ॲसिडच्या स्वरूपात आपल्या शरीरात ते स्टोअर होतं. फॅटी ॲसिड ही चरबीच्या स्वरूपात तुमच्या शरीरात दिसू शकतं. त्यामुळे लिपिड्स जे असतात, स्निग्ध पदार्थ जे असतात, त्यांचं सेवन तुम्ही सगळ्यात कमी प्रमाणात केलं पाहिजे. गरज असेल तर आपण त्याला अवॉइड करू शकतो लिपिड्सला, राईट. आणि लिपिड्सपासून आपल्या शरीरामध्ये फॅट जनरेट होते, फॅट स्टोअर होते, जशीच्या तशी ती दिसते बाहेर. सो यू कॅन अवॉइड लिपिड्स टू अवॉइड द फॅटीनेस. ओके. सो लिपिड्सला मराठीमध्ये बोलतात मेदाम्ल, लिपिड्सला स्निग्ध पदार्थ बोलतात, आणि त्याच्यापासून मेदाम्ल आणि अल्कोहोल बनतं. मेदाम्ल म्हणजे चरबी शरीरामध्ये जास्त. सो मेदाम्ले शोषून घेतली जातात शरीरात आणि शरीरात सर्वत्र पोचले जातात, म्हणून तुमची त्वचा सगळी जाड होते सगळ्या साईडने. आणि फॅटी ॲसिडपासून 9 किलो कॅलरी एनर्जी भेटते पर ग्रॅम. ओके. सो फ्रॉम लिपिड्स वी गेट 9 किलो कॅलरी पर ग्रॅम. प्लीज कीप इन दिस माइंड. पुढचा जो पॉईंट आहे तो आहे विटॅमिन. सो आपण 3 गोष्टी बघितल्या, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स. आता आपण बघूया विटॅमिन्सपासून आपल्याला काय एनर्जी भेटते. सो विटॅमिन्स जर तुम्हाला माहीत असतील तर 6 टाईप असतात. त्यातले जे 4 टाईप असतात ते सोल्युबल असतात फॅटमध्ये, म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये विरघळतात, आणि बी आणि सी विटॅमिन हे पाण्यात विरघळतात. ओके. सो का उपयोगी असतात जीवनसत्व, तर तुम्ही आत्ता मागे बघितलं असेल FADH2, NADH2 हे आपल्या शरीरात ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकलमध्ये तयार होतात, बरोबर. सो हे FADH2 आणि NADH2 मॉलिक्यूल जे असतात यांच्या निर्मितीसाठी कोणते विटॅमिन लागतात, विटॅमिन B2 लागतो, विटॅमिन B5 लागतो. सो आपल्या शरीरामध्ये जे विटॅमिन B असतात, C असतात, D असतात, हे वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी असतात. विटॅमिन C जे असतं ते आपल्याला दातांमध्ये वगैरे वेगवेगळे जे आजार असतात, स्कर्वी वगैरे, त्याच्यावर उपयोगी पडतात. त्यानंतर विटॅमिन D हाडांसाठी, विटॅमिन A रातआंधळेपणासाठी, नाईट ब्लाइंडनेस, विटॅमिन E इज ब्युटी विटॅमिन. सो ऑल दीज आर रिक्वायर्ड इन अवर बॉडी फॉर दी डिफरंट पर्पजेस, बरोबर. विटॅमिन बीचे एकूण B1, B2, B3 असे खूप टाईप आहेत. ते तुम्हाला कोणत्याही स्टँडर्डमध्ये होतं. सो इफ यू जर तुम्हाला कुठे भेटलं तर नक्की वाचा. नेक्स्ट इज वॉटर. बघा आपण जीवनसत्व बघितलं. आता पाण्याचा रोल काय, 65 ते 70% वॉटर इन आवर बॉडी, म्हणजे आपल्या शरीरात एवढं पाणी असतं, लक्षात ठेवा. 65 to 70% इज वॉटर, मेड अप ऑफ वॉटर. ईच सेल, इवन शरीरातली प्रत्येक जी सेल असते तिच्यात 70% वॉटर
बाय वेट अवेलेबल असतं. म्हणजे सेलमधलं सपोज 100% सेलचं वजन आहे तर 70% त्यातलं पाण्याचं वजन असतं. आणि जो ब्लड प्लाझ्मा असतो, ब्लड प्लाझ्मा कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा म्हणजे काय, तुमची जी RBC आहे बरोबर, रेड ब्लड कॉर्पसल आहे, WBC आहे, उरलेला प्लाझ्मा असतो. सो RBC, WBC आणि प्लाझ्मा हा 90% वॉटरपासून बनलेला असतो. म्हणजे रक्तामध्ये थोडक्यात 90% वॉटर असतं आणि उरलेल्या 10%मध्ये सगळ्या अँटीबॉडीज वगैरे RBC, WBC असतं. ओके. सो जर तुम्हाला थोडं जरी पाणी कमी पडलं बॉडीत, ओके, तरी पण पूर्ण बॉडीची सिस्टम डिस्टर्ब होऊ शकते. देअरफॉर होल बॉडी इज डिस्टर्ब्स इवन इफ देर इज अ लिटिल लॉस ऑफ वॉटर. बरोबर. मराठीत पण मी एकदम इकडे टीप दिलीच आहे तुम्हाला. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी पडले तरी पण पेशींचे आणि शरीराचे कामकाज बिघडू शकते. राईट. सो तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, शरीरामध्ये 65 ते 70% पाणी, रक्तामध्ये 90% पाणी आणि पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणी. वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण डिफाईन केलं. पाणी इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट शुड बी टेकन रेग्युलरली. काय काय लोक अलाराम लावून पाणी घेतात ज्यांच्याकडे वॉटर रिमाइंडर असतं. सो वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू शुड ऑल्सो हॅव द हॅबिट ऑफ taking water regularly. Okay, so in today's part we learn the energy production from different food products like carbohydrates, fat and proteins and vitamins, water, and then we learn the energy production process or flow of diagram. Then we study the energy production process in anaerobic respiration. Then we saw different sources of energy and how to save it. So in the next lecture we will see the cell division, which is very important topic, mitosis, meiosis. It will be very important throughout your life if you have to choose the medical field. So we'll see that in the next topic. Till then, Jai Hind. We'll see in the next lecture.